माझा आवाज जनतेचा। नमस्कार, आपण पाहत आहात शिवनेरी माझा। पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। ओतूर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीतील 6 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार हत्यारे आणि 14,57,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 12 जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातून चोरीस गेलेली बोलेरो जीप जुन्नर तालुक्यातील कोळवाडी परिसरात आढळून आली। संशय आल्याने स्थानिक नागरिकांनी वाहनातील व्यक्तींना अडवून विचारणा केली। यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। ग्रामस्थांनी तत्परता दाखवत 2 आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर 4 आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने शोध मोहीम हाती घेतली। बल्लाळवाडी, कोळवाडी आणि डिंगोरे परिसरात जवळपास 6 तास शोध मोहीम राबवून उर्वरित 4 आरोपींनाही अटक करण्यात आली। पोलिसांच्या तपासात या टोळीने महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीचे एकूण 20 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामध्ये 2 दरोडे, 1 दरोड्याचा प्रयत्न, 2 जबरी चोरी, 13 घरफोडी आणि 2 वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। तसेच आरोपींवर यापूर्वीच विविध राज्यात 50हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल आणि अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली। पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगिरे, पोलीस निरीक्षक युवराज जाधव तसेच त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली। या संपूर्ण कारवाईत आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी आणि डिंगोरे येथील ग्रामस्थ व पोलीस पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले। अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून या प्रकरणाचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे। शिवनेरी माझासाठी संकेत, अस्वार, ओतूर।